11 जून माझे वडील आणि शिवाय शिक्षण प्रसारक मंडळ, संत सोपानकाका सहकारी वाईन कुटुंबांना आणि सहकारी पतसंस्था आणि अशा विविध जवळपास 385 सहकारी संस्था, शैक्षणिक संस्था यांची त्यांनी उभ्या आयुष्यामध्ये स्थापना केली. त्यांचा एक जयंतीचा कार्यक्रम आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आदरणीय कैलासवासी चंद्रिका जगतापांना शिस्त, स्वच्छता आणि शाळांच्या विषयी, शिक्षणाच्या विषयीची आत्मीयता याच्यातून खरं म्हणजे मला आदरणीय चव्हाण साहेबांना सांगायचे, संत सोपानकाका सुंदर माझी शाळा या अभियानाची सुरुवात 2022-23 ला पहिल्यांदा झाली. आज 5वा पुरस्कार सोहळा या ठिकाणी होते. 4 पुरस्कार सोहळे त्या ठिकाणी संपन्न झाले. याची संकल्पना होत असताना माझ्या आजोबांनी प्रास्ताविक केलं ते सागर सर असतील, जगदळे सर असतील, मेमाने सर असतील, असे विविध शिक्षकांची एक टीम घेऊन दरवर्षी प्रत्येक 60 तालुक्यांमध्ये आणि 4034 शाळांमध्ये त्या ठिकाणी टीम जाते. प्रत्येक शाळेचं निरीक्षण केलं जातं, तिथले फोटोग्राफ्स आम्ही मागवतो, त्या शाळेचं वैशिष्ट्य आम्ही घेतो आणि त्याची एक नियमावली ठरवलेली आहे. त्या नियमावलीप्रमाणे हा कार्यक्रम त्या ठिकाणी पार पडतो. मला आनंद, चंद्रिका जगताप मित्र परिवाराचे अनेक सदस्य, माझ्या आई आनंदी काकी या ठिकाणी मंच करते आहेत. आज आनंद आम्हाला सर्व चंद्रिका जगताप मित्र परिवाराला, सोपानकाका फाउंडेशनला आहे की आदरणीय या महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष, आदरणीय आमदार, माझे मार्गदर्शक आदरणीय रवींद्रदादा चव्हाण साहेबांनी या ठिकाणी या कार्यक्रमासाठी वेळ दिला आणि त्याबद्दल मी सुरुवातीला त्यांचं खूप मनापासून या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीने स्वागत करतो. त्याचप्रमाणे आपल्या राज्याचे शिक्षण मंत्री, ज्यांनी राज्य शालेय शिक्षण विभागाचा कार्यभार सांभाळल्यानंतर अनेक दैदिप्यमान बदल त्या ठिकाणी केले, अनेक संकल्पना त्या ठिकाणी शिक्षण क्षेत्रामध्ये राबवल्या, त्याचा उल्लेख मगाशी सरांनी त्या ठिकाणी केला. ते आदरणीय पंकजी भोर साहेब यांनी सुद्धा वेळ दिलाय, त्यांचंही मनापासून स्वागत मी फाउंडेशनच्या वतीने आणि सर्वांच्या वतीने या ठिकाणी करतो. खरं म्हणजे आमदार निरंजनजी गावकर साहेब हे या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. निरंजन दादांची माझी ओळख साहेब खूप म्हणजे लहानपणापासून आहे, म्हणजे आम्ही दोघेही राजकारणात नसल्यापासून आहे, परंतु अचानकपणे एक चांगला जोर धक्का त्या ठिकाणी बसला आणि आपल्यामुळे ते आपल्या बरोबर या कार्यक्रमासाठी आले. मी त्यांचंही मनापासून स्वागत या ठिकाणी करतो. माझे बंधू राजेंद्र बापू जगताप माझ्या वडिलांच्या नंतर आमच्या वडील स्थानी असणारे आणि नेहमी मार्गदर्शन करणारे आणि खरं म्हणजे एक वडिलांच्या चाकरीमध्ये आम्ही दोघेही परिवार दोघी त्या ठिकाणी तयार झालोय. त्यांचंही मार्गदर्शन त्या ठिकाणी असं ते आहे. शेखरजी मंचकावरती आहेत, आदरणीय आमचे प्राचार्य साहेब मार्गदर्शक आहेत, सोपानकाका बँकेचे चेअरमन कोठड्या साहेब या ठिकाणी आहेत आमचे मार्गदर्शक आणि जिल्हा परिषदेचे माजी सभापती आदरणीय बाबाराजे मंचकावरती आहेत. मान्यवर सर्वच म्हणजे सर्व नगरसेवक, जिल्हा परिषदेचे सदस्य त्या ठिकाणी आहेत. मी दिलगिरी व्यक्त करेन, मागे खरं म्हणजे शिक्षण क्षेत्रातली सगळी दिग्गज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्याच्यामध्ये प्रतिनिधित्व म्हणून लाड सरांनी या ठिकाणी सगळ्यांच्या वतीने मांडलं आणि थोडासा वेळ कमी असल्यामुळे मी सगळ्यांची नावंही घेऊ शकत नाही, आपल्या सगळ्यांना बोलताही आलं नाही, कारण आज पारितोषिक वितरणही करायचं आणि साहेबांना खरं म्हणजे खूप कमी वेळ होता, परंतु त्यातही साहेबांनी वेळ दिला. त्यामुळे आधीचा वेळ न घेता आपण सर्वच मान्यवर खरं आपले सर्वांचे विचार त्या ठिकाणी ऐकायचे होते. सासवड नगरपालिकेचे सर्व नगरसेवक, नगरसेविका, जिल्हा परिषदेचे हरिभाऊ असतील, आजयरावजी असतील, आमचे सर्व बँकेचे डायरेक्टर, सर्व उपस्थित मान्यवर सगळ्यांचं खूप मनापासून या ठिकाणी मी स्वागत करतो. साहेब खरं म्हणजे सागर सर जे बोलले तळमळीने, खरं आता तो फोरम नव्हता त्या गोष्टी बोलायचा, परंतु ओघाने बोलून गेले. परंतु मला थोडंसं सांगायचं सर की या संस्था सुरू करत असताना 1987 ला माझ्या वडिलांनी पहिली शाळा चंद्रिका जगतापांनी सुरू केली, ती काळझरी गावामध्ये, आणि 1987 साली त्या गावामध्ये एसटी जाण्यासाठी म्हणजे त्यावेळेस तत्कालीन आमदार आदरणीय दादासाहेब जाधवरावांनी तिथे पहिल्यांदा रस्ता त्या गावासाठी तयार केला आणि त्या गावामध्ये जाण्यासाठी 2.5 किलोमीटर चालत जावं लागायचं ज्यावेळी शाळा सुरू झाली होती. आणि वैशिष्ट्य असं आहे आजच्या शाळेचं की त्या शाळेमध्ये आज जवळपास 600 मुली
त्या ठिकाणी शिक्षण घेतात आणि तिथे ज्युनियर कॉलेज आहे. त्या शाळेमध्ये दुसरं वैशिष्ट्य असं आहे की 1987 ला ती शाळा सुरू झाली आणि 2001 ला त्या शाळेमधली शिकलेली एक मुलगी त्या शाळेमध्ये शिक्षिका झाली. हे अचिव्हमेंट त्या ठिकाणी आहे. दुसरं मला थोडक्यात मी अधिकचा वेळ घेणार नाही. शिवाय शिक्षण प्रसारक मंडळ सासवडला इंग्लिश मिडियम स्कूल चालवते. माझंही शिक्षण सासवडला नगरपालिका, त्यानंतर पुरंदर हायस्कूलला झालं. माझ्या बंधूंचं शिक्षण पाचगणीला झाल्यानंतर आम्ही दोघेही हॉस्टेलला पाचगणीला त्या ठिकाणी संजीवनला होतो. परंतु माझ्या वडिलांची इच्छा होती की माझ्या गावामध्ये इंग्लिश मिडियम स्कूल असावं. सासवडला इंग्लिश मिडियम स्कूल केलं. मोरी साहेब आणि चव्हाण साहेबांना मला मुद्दामून सांगायचंय, मी मोठेपणा म्हणून नाही सांगायचं, परंतु जी एक शिस्त आणि चाकोरी वडिलांनी उभी करून दिली. माझ्या आईंनी आम्हाला जे मार्गदर्शन केलं त्या चाकोरीवरती चालण्याचा प्रयत्न करतो. यावर्षी सुद्धा आमच्या इंग्लिश मिडियम सासवड शिवाजी इंग्लिश मिडियम स्कूलचे 102 विद्यार्थ्यांच्या पैकी 78 विद्यार्थी हे अबव डिस्टिंक्शन आहे. तर 75% पेक्षा जास्त ती शाळा ही डिस्टिंक्शन पेक्षा जास्त आहे. 9 विद्यार्थी हे 90% पेक्षा जास्त आहेत. अनेक विद्यार्थी आज US मध्ये कोणी जात किंवा काय की शिक्षणाचा दर्जा टिकवण्याचं काम केलंय. इतरही सगळ्या 24 शाळांमध्ये 100% निकाल त्या ठिकाणी आहे. संपूर्ण शाळांच्या निकालामध्ये आमच्याकडे जवळपास 102 विद्यार्थी हे 90%च्या वरती आहेत सगळ्या शाळांमध्ये. अशा प्रकारे शिक्षणाची गुणवत्ता ठेवायचा प्रयत्न करतो. आज या सुंदर संत सोपानकाका सुंदर माझी शाळा या संकल्पनेला जी सोपानकाका सहकारी बँक हे त्या ठिकाणी फायनान्शियल बॅकअप देतं. त्या बँकेची स्थापना 1997 ला चंदूकाका जगतापांनी केली आणि त्या बँकेच्या माध्यमातून साहेब आम्ही जवळपास 1000 कोटीचा बिझनेस त्या ठिकाणी करतोय आणि पारदर्शकपणे काम करायचा प्रयत्न करतोय. हेच मला या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगायचे. इतर सर्व माहिती खरं म्हणजे जगदाळे सरांनी दिली आहे. आपण जर या ठिकाणी आलात आज खरं म्हणजे उद्या आपण सर्वजण आदरणीय मोदीजींचे 12 वर्ष आज केंद्र सरकारच्या माध्यमातून आणि देवेंद्रजी आदरणीय मुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यामध्ये सरकार चालवत असताना जे विविध उपक्रम आहेत त्या उपक्रमाच्या प्रदर्शनीचं सुद्धा त्या ठिकाणी साहेबांच्या हस्ते उद्घाटन झालं. आज हा कार्यक्रम सगळा करत असताना साहेब अनेक नवीन योजना केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रामध्ये पण आल्यात. आज पारदर्शक परीक्षा पद्धती असेल, आज आमच्याकडे RTIच्या माध्यमातून सर्वसामान्य मुलांना मिळणारं ऍडमिशन असेल, ह्या सगळ्यामधून तळागाळापर्यंत शिक्षणाची गंगा त्या ठिकाणी पोहोचली. नवीन IIT उभ्या राहिलेल्या आहेत. उच्च शिक्षणामध्ये सुद्धा आज आमच्या ग्रामीण भागातला मुलगा चांगल्यापैकी काम करायला लागलाय. मगाशी सरांनी सांगितल्याप्रमाणे ग्रामीण भागामध्ये शिक्षणाचा दर्जा उंच होत चाललेला आहे. परंतु ग्रामीण भागातल्या काही शाळा आहेत ज्यांना पटसंख्येचा जो संच मान्यता आहे हा एक विषय आहे. त्याच्यावरती एक विचार आज सर्व शिक्षक बांधव असल्यामुळे मी आदरणीय शिक्षण मंत्र्यांना विनंती करेन की त्याच्याबाबत 15/4/2024 जो शासन निर्णय आहे त्याच्याबाबतच्या विचाराबाबत निश्चितपणे आपण काहीतरी फेरविचार कराल ही विनंती करेन. दुसरं म्हणजे साहेब आमच्या सर्व संस्थांमध्ये एक रिझल्ट येत असताना महत्वाची गोष्ट आम्हाला अशी जाणवली की आम्ही कधीही संस्थांमध्ये त्या ठिकाणी गरज असेल तरच बदली त्या ठिकाणी केली. त्याच्यामुळे रिझल्ट ओरिएंटेड आणि डेडिकेटेड फोकस्ड आणि अकाउंटेबिलिटी त्या शिक्षकांची आणि मुख्याध्यापकांची राहिली आणि त्यामुळे आम्ही रिझल्ट चांगले शाळांचे देऊ शकलो. तर अनेक शिक्षकांची त्या ठिकाणी विनंती होती, त्यांनी मला चिठ्ठी दिली म्हणून या ठिकाणी सांगायचं की 3 वर्षानंतर जी शिक्षकांची बदली आहे याच्याबाबत काहीतरी धोरण एक वेगळ्या प्रकारचं आपण आणावं जेणेकरून पूर्वीसारखं, कारण पूर्वी एखादा शिक्षक असला तर ते गाव त्या ठिकाणी ओळखायचं, कुटुंबाप्रमाणे परिवाराप्रमाणे तो शिक्षण द्यायचा आणि डेडिकेटेडली एखादा मुलगा जर चांगला शिक्षण देणार आहे तर त्याला फोकस करायचं काम तो शिक्षक करायचा, उच्च शिक्षणापर्यंत त्याला दिशा द्यायचं काम करायचं आणि त्यामुळे गाव आणि शिक्षकाची नाळ ही अतिशय सांगडपणे जोडली गेलेली होती. तर तो एक विचार आपण त्या ठिकाणी करावा एवढीच विनंती या कार्यक्रमाच्या निमित्ताने करेन. खरं म्हणजे सासवड नगरपालिका असेल किंवा सर्व संस्था असतील वेगवेगळे उपक्रम आम्ही राबवतो. साहेबांना मी वेळोवेळी सांगत असतो. आज वेळ कमी असल्यामुळे अधिकचं मी काही बोलणार नाही कारण आपल्याला सगळ्यांनाच आदरणीय पंकजी साहेबांचं त्या ठिकाणी विचार ऐकायचे, आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेबांचे विचार त्या ठिकाणी ऐकायचे आणि पुरस्कारही द्यायचे आणि वेळ तर खूप कमी आहे त्यामुळे अधिकचा वेळ घालवणार नाही. परंतु या आपल्या कार्यक्रमासाठी आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब त्याचप्रमाणे आदरणीय पंकजी शालेय मंत्री यांनी जो वेळ दिला त्यांचं मनापासून या ठिकाणी मी स्वागत पुन्हा एकदा करतो. सर्व उपस्थित पाहुण्यांचं स्वागत करतो आणि अधिकचा वेळ न घेता मी आपल्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद मानतो.